नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पूर्णा आजी अर्जुनला म्हणते की रविराजांसमोर सुद्धा तू तिचीच बाजू घेत होतास. अर्जुन म्हणतो की नाही पूर्णा आजी, रविराजसमोर मी फक्त तुझी बाजू घेत होतो. सायलीची बाजू तर आपल्या घरच्यांसमोर घेतो मी. आणि रविराजला सायलीबद्दल काय वाटतं याच्याशी माझं अजिबात काही घेणं नाही, परंतु तू सायलीला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीला वकील मिळाल्याशिवाय मला चैन पडत नाही पूर्णा आजी. तू डॅडला नेहमी हेच म्हणते ना की कितीही काही झालं तरी मम्माची साथ सोडू नकोस. मग मी सुद्धा माझ्या बायकोच्या बाबतीत तेच करतोय ना पूर्णा आजी. तू शिकवलंय तसंच तर वागतोय मी, पण जेव्हा तुला त्रास होतो ना तेव्हा मी सिच्युएशन नाही हँडल करू शकत. तू माझं प्राईड आहेस पूर्णा आजी, माझं लाईफ आहेस. उद्या मला जरी मरण आलं ना तरी पण मी एवढंच सांगेल की माझी पूर्णा आजी नेहमी आनंदात राहू देत. पूर्णा आजी म्हणते की मी आनंदात कशी राहणार अर्जुन, आपल्यामध्ये आणि रविराजांच्या घरामध्ये किती दुरावा आलाय बघितलंस ना. प्रतिमाला मी काय उत्तर देऊ रे. त्यावर अर्जुन म्हणतो की हेच की तू खूप प्रयत्न केलायस, परंतु रविराजने ठरवलंय की त्याला आपल्याशी कुठलंही रिलेशन ठेवायचं नाही आहे. पूर्णा आजी म्हणते की तू हे सारखं रविराज किल्लेदार म्हणत असतो ना, त्यामुळे सुद्धा माझ्या मनात खूप कालवाकालं होते. अर्जुन म्हणतो की तुला काय वाटतं पूर्णा आजी, हे असं आवडतं मला. अगं जेवणात जर खडा आला तर तो खडा आपण बाजूला टाकून देतो, अख्खं जेवण तर बाजूला नाही टाकत ना. अगदी तसंच करायचं. त्यावर पूर्णा आजी म्हणते की प्रतिमा देखील असंच म्हणायची, कितीही भांडणं झालं तरी राग नाही धरायचा, माफ करून टाकायचं. कितीही भांडणं झाली तरी नाती नाही तोडायची, कारण रागापेक्षा नाती खूप मोठी असतात. अर्जुन म्हणतो की अगं मग माझं नाही तर नाही, निदान प्रतिमा आत्याचं तरी ऐक, आता तरी स्माईल कर. तरीही पूर्णा आजी नाराजच असते. त्यावर अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, मी आता असं काय केल्याने तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येईल सांग ना. सायली मनामध्ये विचार करत असते की हे बोलत का बसले, पूर्णा आजींना फुलं का नाही देते. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण स्टार प्रवाहावरील सर्व मालिकेंचे रिव्ह्यूज आपण ह्या चॅनलवर करत असतो. धन्यवाद. अर्जुन जेव्हा सायलीकडे बघतो तेव्हा सायली पूर्णा आजीला फुलं देण्याचा इशारा करत असते. त्यावर अर्जुन ओके म्हणतो. अर्जुन पूर्णा आजीला म्हणतो की आता मी एक शेवटचा प्रयत्न करतो. अर्जुन पूर्णा आजीला म्हणतो की पूर्णा आजी, तुझा हात पुढे कर ना. पूर्णा आजी हात पुढे करते. अर्जुन पूर्णा आजीच्या हातामध्ये चाफ्याची फुलं ठेवतो आणि म्हणतो की ब्युटिफुल फ्लावर फॉर ब्युटिफुल लेडी. अर्जुनला असं वाटतं की मिसेस सायलींची ही ट्रिक अजिबात कामा येणार नाही आणि ही काही कामाचीच नाही. परंतु पूर्णा आजी फुलं बघितल्यावर खूपच खुश होते. पूर्णा आजीला फुलं बघून इतका आनंद होतो. पूर्णा आजी म्हणते की तरी पण मी म्हणते की मगाचपासून चाफ्याच्या फुलांचा वास कुठून येतोय. अख्ख्या खोलीभर जरी हा सुगंध पसरला ना तरी मन नाही भरत. अर्जुन पूर्णा आजीला म्हणतो की ॲक्च्युली पूर्णा आजी, चाफ्यांच्या फुलांची आयडिया माझ्या बायकोची होती. पूर्णा आजी म्हणते की प्रतिमा देखील असंच फुलं आणून द्यायची मला. माझा चेहरा जेव्हा पडलेला असायचा ना तेव्हा खूप सारे फुलं घेऊन यायची. त्या सुगंधाने माझा चेहरा कधी फुलायचा ना तेच कळायचं नाही. पूर्णा आजीला एवढं खुश बघून अर्जुन मात्र सायलीकडे बघून हसत असतो. त्याला सायलीचं खरं तर खूप कौतुक वाटत असतं, कारण आज जे अर्जुन करू शकला नाही ते सायलीने केलेलं असतं. तर इकडे साक्षी आणि मैपत बोलत असतात. साक्षी म्हणत असते की रिसॉर्टचं काम चालू झालं असतं तर तुम्हाला आवडलं नसतं का अण्णा. त्यावर मैपत म्हणतो की मग काय असं हातावर हात धरून बसून राहायचं का. साक्षी म्हणते की अण्णा, रिसॉर्ट होण्यापूर्वी आपण त्याचं डिझाईन बनवून ठेवू. प्रत्येकजण नुसतं आपल्या रिसॉर्टकडेच बघायला पाहिजे. तितक्यातच एक इन्व्हेस्टर तिथे येतो. तो म्हणतो की मी इथं बसायला नाही आलो आहे, मी तुमच्या प्लॉटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि दुसरा कोणीतरीच तो प्लॉट घेतला आहे. कोणीतरी सिल्वर स्टोन म्हणून कंपनी आहे, म्हणजे माझे पैसे फुकट गेले असं समजायचं का मी. मैपत म्हणतो की साहेब जरा थंड घ्या, आनंदाची बातमी सांगू का तुम्हाला. त्यावर तो इन्व्हेस्टर म्हणतो की कसली आनंदाची बातमी. साक्षी म्हणते की तो प्लॉट आपल्या ताब्यात आला आहे आणि ही जी सिल्वर स्टोन कंपनी आहे ना ती पण आपलीच आहे. त्यावर मैपत म्हणतो की कुठलीही झंझट नको म्हणून आमच्या साक्षीने केलेली आयडियाची कल्पना आहे, म्हणजे आमची नावं तर कुठे येणार नाही पण रिसॉर्टसुद्धा उभं राहील. त्यावर तो इन्व्हेस्टर म्हणतो की ठीक आहे, मग कामाला लागा. पुढच्या 6 महिन्यात मला तो रिसॉर्ट तयार झालेला पाहिजे, नाहीतर तुझ्याकडनं पै ना पै वसूल करेल मैपत. तू आधीच खूप वेळ काढलाय आणि जर अजून माझा वेळ घेतला तर तुला ते किती भारी पडेल हे तुलाही चांगलं माहिती आहे.
इन्व्हेस्टर तिथून निघून जातो तेव्हा मैपत साक्षीला म्हणतो की बघितलंस, म्हणून तर मी तुला सांगतोय की 8-10 महिने थांबून चालणार नाही. या माणसाकडून करोडो रुपये उचललेत आपण, त्यातले काही प्रतापला दिलेत. आता कुठून द्यायचे याचे पैसे? ते काही नाही, रिसॉर्टचं काम सुरू झालंच पाहिजे. त्यावर साक्षी म्हणते की अहो अण्णा, हे किती जास्त रिस्की आहे. अर्जुन तर प्लॉटच्या जागेवर नुसता लक्ष ठेवून बसला असेल. अण्णा अहो, विलासच्या मर्डरशी डायरेक्ट कनेक्शन लावेल तो माझं. मैपत म्हणतो की एक वेळ त्या विलासच्या मर्डर पचवता येईल, पण पैशाचं सोंग नाही घेता येत. तू कुठेतरी बाहेर निघाली होतीस ना, जा तू, मला विचार करू दे जरा. त्यामुळे साक्षी रागारागात तिथून निघून जाते. तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की आज सर मला इतकं बरं वाटतंय ना. पूर्णा आजी आज हसत नव्हता तर सगळं घर उदास होतं, पण शेवटी त्या हसल्या. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की पूर्णा आजी आपोआप नाही हसली, हा तुमच्या ट्रिकमुळे हसली आहे. नाही, मला तर अजिबात नव्हतं वाटलं की माझी पूर्णा आजी एखादं फूल बघून खुश होईल. सायली म्हणते की एखादं फूल नाही, हा चाफ्याचं फूल. मला नक्की खात्री, चाफ्याचं फूल पूर्णा आजींना नक्की आवडत असणार. अर्जुन म्हणतो की सेम. पूर्णा आजी म्हणत होती की प्रतिमा आत्यासुद्धा हेच करायची. तुम्हाला प्रतिमा आत्याची सिक्रेट कुठली डायरी तर नाही भेटली ना, ज्यात तिने सगळे थॉट्स लिहून ठेवले असतील? त्याशिवाय तुम्ही इतकं परफेक्ट कसं वागता हो? सायली म्हणते की आपल्या घरच्यांबद्दल आपल्या मनात जर जिव्हाळा असला ना तर कुठलीही बायको अशीच वागते. घरात आनंद राहावा म्हणून धडपडते. आणि घरातलं एक माणूस जरी दुःखी असला ना तर कोणीच आनंदात नाही राहू शकत. आणि आपल्या घरात सकाळपासून कसं वातावरण आहे तुम्हाला माहितीच आहे. तर पण आता सगळं छान झालं आहे. सायलीच्या तोंडून हे शब्द ऐकताना अर्जुन मात्र सायलीवरच फिदा होऊन तिच्याकडे बघत असतो. सायली म्हणते की हो सर, असं काय बघताय तुम्ही? अर्जुन म्हणतो की खरं तर मी तुमचं नाव आहे ना एका जगातल्या मोठ्या पुस्तकामध्ये देणार आहे, वियर्ड बाई म्हणून. सायली म्हणते की आता काय केलं मी सर? त्यावर अर्जुन म्हणतो की काही नाही, रिलॅक्स. पूर्णा आजी सकाळी तुमच्यावर रागवली होती म्हणून तुम्ही रडत होता आणि आता ती हसली म्हणून तुम्ही हसताय. सायली म्हणते की अहो सर, तुम्ही अन्नपूर्णा आजींच्या दृष्टिकोनातून विचार करा ना. त्यांचा राग आहे ते बरोबरच आहे आणि त्यांच्या रागाचं कारण मी आहे. आणि मग त्यांचा राग काढण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे की नाही? मग मी ही जबाबदारी पार पाडू शकले, मला याचा आनंद आहे. अर्जुन म्हणतो की तुमची ही गणितं मला अजिबात कळत नाही, पण तुम्ही खुश आहात ना, इट्स ओके मा. सायली म्हणते की सर जाऊ द्या, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. तुम्ही लगेच आवरून खाली या, मी पानं घेते. आणि मग सायली तिथून निघून जाते. अर्जुनला मात्र सायलीचं खूप कौतुक वाटत असतं. तर इकडे चैतन्य आणि साक्षी गाडीमध्ये बसलेले असतात, परंतु दोघंही गप्प असतात. साक्षी म्हणते की जर असं गप्प बसायचं होतं तर मी घरीच बसले असते ना, एक काम कर, तू निघून जा. चैतन्य म्हणतो की हो, हे चांगलं आहे, म्हणजे आधी तू भेटायला तयार नव्हती आणि आता ॲटिट्यूड दाखवतीयस. साक्षी लगेच चैतन्याचा हात हातात घेते आणि म्हणते की अरे ॲटिट्यूड नव्हता हा, मी फक्त स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. मला अजून हर्ट व्हायचं होतं, पण शेवटी आलेच ना तुला भेटायला. तुला माहिती आहे चैतन्य, जेव्हा तू मला भेटत नव्हता ना तेव्हा सोशल मीडियावर जाऊन मी तुझे फोटोज बघत बसायची. मी सतत तुला इमॅजिन करायची, मनातल्या मनात सतत तुझ्याशी बोलत राहायची. आणि असं म्हणत चैतन्याचा हात ती गालाला लावते. चैतन्य मात्र खूप घाबरलेला असतो. तो लगेचच त्याचा हात काढून घेतो. आता मात्र साक्षी चिडते. साक्षी म्हणते की तू अजूनही माझ्याशी डिस्टन्स ठेवले, मग का बोलवलंस मला तू? आपलं सेपरेशन मी कसं बसं हँडल करत होते ना, मग का त्रास द्यायला बोलवलंस तू? तुला काहीच कळत नाही का? तुला समजत नाही का या गोष्टीमुळे मी अजून तुझ्यात किती इन्व्हॉल्व होईल ते? का परत परत मला त्रास देतोयस? त्यावर चैतन्य म्हणतो की ऐक साक्षी, माझं ऐकून तरी घे, मला खरंच तुझ्याशी असं वागायचं नाही आहे. मला पण तुला भेटायचं असतं ग. पण त्यावर साक्षी म्हणते की पण काय? तुला असंच भेटून माझा अंदाज घ्यायचा आहे का? तुला फ्रेंडशिप वाटलं तर पुढे न्यायची, नाही तर सोडून द्यायची आहे ना? तू थोडा तरी विचार केला आहेस का माझा? आणि तसाही तू विचार का करशील? मी कोण आहे तुझी? चैतन्य म्हणतो की बापरे, मी फक्त एक पण म्हणालो तर एवढं काही? हम आपके हे कोण? अगं साक्षी, आपण काही दिवस नाही झालोय भेटलोय तर तू एवढा निगेटिव्ह विचार करतेस? साक्षी म्हणते की याचा अर्थ जर आपण जास्त भेटत राहिलो तर आपल्यामध्ये काहीतरी घडेल असं वाटते का तुला? त्यावर चैतन्य हो म्हणतो. साक्षी लगेच चैतन्याला मिठी मारायला निघते तेव्हा चैतन्य तिला बाजूला करतो. साक्षी म्हणते की ठीक आहे, आपण असंच भेटत राहू, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. साक्षी मनामध्ये म्हणते की पॉझिटिव्ह असेल ते फक्त माझ्यासाठी चैतन्य, तू आता माझ्या प्रेमात बुडून निघशील. तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा प्रताप पूर्णाईला विचारतो की बरी आहेस ना तू? त्यावर पूर्णाई म्हणते की मला काय धाड भरली आहे? प्रताप म्हणतो की अगं तुझ्या तब्येतीबद्दल नाही, मनस्थितीबद्दल बोलतोय.
अस्मिता मात्र वरून हे सर्व बघत असते. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी ठीक झाली आहे ते फक्त माझ्यामुळे. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, तू सकाळी शिरा बनवला होतास ना, तो जरा वाढ मला. बघू दे मला की शिरा खाऊन माझा मूड नॉर्मल होतो की काय. कल्पना लगेचच पूर्णा आजीच्या ताटामध्ये शिरा वाढते. अर्जुन म्हणतो की आज अस्मिता ताई नाही आली जेवायला, ती चक्क तिच्या घरी गेली की काय. कल्पना म्हणते की ती इतक्या लवकर तिच्या घरी जाते का कधी, डिनर करूनच जाते. आय थिंक आज तिथेच राहणार असं बोलली ती. अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे आज तिचा उपवास असेल. कल्पना म्हणते की उपवास आणि अस्मिता अशक्य आहे ही गोष्ट. तर वरून अस्मिता हे सर्व ऐकत असते. कल्पना म्हणते की अरे तिचा काहीतरी पोट दुखतंय म्हणून ती जरा बोलली की मी आज खाणारच नाही आहे. अर्जुन म्हणतो की बरं आहे, चांगलं आहे, तेवढाच पोटाला आराम, नाहीतरी इथं बसून नुसती खात असते. प्रताप म्हणतो की असं कोणाचं खाणं काढतात का अर्जुन. अर्जुन म्हणतो की आपल्या घरात जे डॉक्टर आहेत ना, जे मुंबईला आहेत, त्यांना एकदा विचारा की नुसतं खाऊन आराम केल्यावर किती त्रास होतो ते. आपल्या मॅडम फक्त एक एक्सरसाइज करतात, जिभेची तडतड नुसती चालू असते तिची. तर सायली मनामध्ये विचार करत असते की सगळं काही चांगलं चालू असताना यांना खोड का काढायची असते नेहमी. पूर्णा आजी अर्जुनला म्हणते की अर्जुन जरा गप्प बसशील. तेव्हा सायली मात्र अर्जुनकडे बघून हसत असते. कल्पना पूर्णा आजीला म्हणते की पूर्णा आजी, मी तुम्हाला अजून शिरा वाढू का. प्रताप म्हणतो की मला वाढ ना शिरा, खूप छान झालाय शिरा. तर इकडे शिरा बघून मात्र अस्मिताच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. तर इकडे अस्मिताला प्रियाचा फोन आलेला असतो. ती म्हणते की काय ग, काय झालं. प्रिया म्हणते की आपला प्लॅन चालू आहे ना. तर अस्मिता म्हणते की असं सारखं सारखं फोन करून तू आपल्या प्लॅनची वाट लावणार आहेस का. माहिती आहे ना, अर्जुनचं सगळीकडे लक्ष असतं, तू जर अशी घाई केलीस तर तो आधीच रेडी नाही होणार का. प्रिया म्हणते की अगं पण इथं बसल्या बसल्या तिथं काय घडतंय हे मला काहीच कळत नाही आणि मग मला टेन्शन येत राहतं ग नुसतं. अस्मिता म्हणते की आता तू प्लीज मला कॉल करू नको, मीच तुला कॉल करेन, ठीक आहे. ती प्रियाचा फोन कट करते. तर इकडे अस्मिता ही अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते आणि एक बेडशीट अंगावरून पांघरून घेते आणि पडद्याच्या मागे जाऊन लपते आणि म्हणते की आता लपायला तर छान जागा भेटली आहे. आता अर्जुन आणि सायलीमध्ये काय नातं आहे हे मला कळल्याशिवाय राहणारच नाही. आणि असं म्हणत तिथं मूर्खासारखी लपून बसते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा मिसेस सायली असं म्हणतो. त्यावर अस्मिता मनात विचार करते की मिसेस सायली. तितक्यातच अर्जुन अस्मिताचे पाय बघतो. तो लगेच म्हणतो की बायको, तू अशी दूर दूर राहिली ना की मग मला खूप कसं तरी वाटतं. तुझी जागा इथे आहे, माझ्या मिठीत. अर्जुन कसलाही विचार न करता सायलीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो आणि म्हणतो की आय लव्ह यू सो मच. अस्मिता मात्र मनामध्ये विचार करत असते की हे सगळं मला काय बघायला लागतंय. तर अर्जुनचा हा नवीन रोमॅन्टिक अवतार बघून सायली देखील शॉक असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.